हाय फ्रेंड्स, मी निलिमा कुलकर्णी। फॅशनच्या दुनियेत खरं तर आपली नजर शोधत असते ती म्हणजे आज मार्केट में नया क्या है। हेच नया क्या है हे सांगायला आज मी इथे आलेली आहे आणि आपल्यासोबत खास पाहुणी आहे वनश्री जोशी पांडे। वनश्री, खूप स्वागत आहे तुझं। हाय, थँक्स। कशी आहेस तू? मी खूपच छान आहे आणि तू काय काय नया आणलंयस याची उत्सुकता आहे। खरं तर मी वनश्रीबद्दल हे सांगू इच्छिते की नयापन क्रिएशन्स हा तिचा ब्रँड जो आहे तो गेली 2 वर्ष मार्केटमध्ये धूम करतोय। भारतातच नाही तर भारताबाहेर अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा तिचे क्लायंट्स आहेत। साडी, ड्रेसेस, ज्वेलरी आणि बरीच वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आणि बरंच काय काय कॉम्बिनेशन आहे। हे सगळं काय आहे, क्या क्या खजाना है वो यहाँ पे कुछ दिखाई दे रहा है आणि बाकी सगळं वनश्री आपल्याला सांगणार आहे। तर वनश्री, खरं तर मला खूप कौतुक वाटतं कारण तू एक ॲक्ट्रेस होतीस आणि मग तू या नयापन क्रिएशन्स घेऊन आलेली आहेस आणि इकडे सुद्धा तू तितकीच छान यशस्वी झालेली आहेस। सो नयापनची सुरुवात कशी होती याबद्दल थोडं सांग। सो बेसिकली नयापन 2015मध्ये आयडिया डोक्यामध्ये आली कारण मी बेसिकली मॉडेलिंगने सुरुवात केली होती करिअरला आणि मॉडेलिंग करत असताना खूप डिझायनर्सच्या अंडर मी कामं केली। आय एम नॉट अ फॅशन डिझायनर, पण म्हणतात ना काही काही गोष्टी तुम्ही न शिकता तुम्ही ऑन सेट त्या गोष्टी बघून बघून शिकता। तसं कलर कॉम्बिनेशन, पॅलेट्स, मग काही साऊथ आफ्रिकन क्लायंट्स होते, काही अमेरिकन क्लायंट्स होते, तर त्यांच्याबरोबर त्यांची रिक्वायरमेंट करता करता ते नजरेतनं मी शिकत गेले आणि मग कुठेतरी मला ना एक स्वप्न होतं की स्वतःचा छोटासा का होईना पण एखादा ब्रँड असणं माझं स्वप्न होतं। आणि मग 2015ला ह्याची मी सुरुवात केली। आय स्टार्टेड विथ बॅग्स अँड दुपट्टास आणि त्याच्यानंतर मग थोडासा गॅप आला बिकॉज आय वॉज डुईंग वन डेली सोप आणि आता 2 वर्षापासून फुल फ्लेश्ड मी करायला लागले। नाव आय हॅव सारीज आणि ज्वेलरी आणि मग सगळं एक एक ते वाढत 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 आता तो पसारा नाही म्हणणार, ती फॅमिली माझी एवढी मोठी झाली आता, क्लायंट्स आणि मी, आणि आता नवीन नवीन डिझाईन्स। आणि कुठेतरी ना निलिमा मला असं होतं की आपलं इंडियन फॅब्रिक जे आहे ते खूप छान आहे कारण मी स्वतः US आणि UK मध्ये राहिलेली आहे। सो मला माहिती आहे की बाहेरच्या लोकांना कॉटनचं प्रचंड वेड आहे आणि जेव्हा मी तिथे साडी किंवा इंडियन कपडे घालायचे ना, लोक खूप कौतुकाने माझ्याकडे बघायचे आणि विचारायचे फ्रॉम वेअर यू बॉट दिस। सो मला कुठेतरी आपलं कॉटन आहे, इकत आहे, कलमकारी, खण, ते कम्प्लिटली छान पद्धतीने फॅशन स्टेटमेंटमध्ये जर आपण ज्वेलरीमध्ये किंवा वेस्टर्न कपड्यांमध्ये जर कन्वर्ट केलं तर का नाही आपलं इंडियन पण फॅब्रिक ग्लोबली फेमस होईल, हा एक थॉट होता नयापन सुरू करण्यामागे। वाव। आणि तुझा मंत्र काय आहे तोही सांगाल? या माय मंत्रा इज वेअर लोकल अँड शाईन ग्लोबल। कारण जसं सगळेच म्हणतात की सेव्ह अवर आर्टिझन्स आणि वोकल फॉर लोकल, तसंच नयापनचं वैशिष्ट्य एक आहे की मी प्रचंड फिरते, भारतभर तर फिरते, भारताच्या बाहेरही फिरते, पण मी नुसती फिरत नाही तर तिकडचे जे लोकल आर्ट आहे, आर्टिस्ट आहेत, मी त्यांच्याशी सुद्धा कनेक्ट होते। त्यांचं आर्ट मी आपल्या पद्धतीने आपल्या मटेरियलच्या थ्रू कसं उतरवता येईल, फॅब्रिक ज्वेलरी असेल मग ती किंवा साड्या असतील, कुर्ते असतील, जॅकेट असेल, फ्युजन वेअर, कारण की आपल्याला जर ग्लोबली रीच करायचं असेल तर आपल्याला फ्यूजन करणं खूप गरजेचं आहे। सो देसी को विदेशी तड़का देके अगर हम कुछ फ्यूजन करें तो दॅट इज द मंत्रा। सो वेअर लोकल अँड शाईन ग्लोबल। आणि जितकं जास्तीत जास्त तुम्ही लोकल घालाल, लोकल आर्टिझनकडनं तुम्ही त्या आर्टिझनला सुद्धा वाचवतात। जसं संबलपुरी आर्ट आहे, आपली खणाची आर्ट आहे, वारली पेंटिंग, इवन आता मी गोंद आर्ट जे मध्य प्रदेशमध्ये आहे ते मी आपल्या नेकलेसेसमध्ये आणण्याचा आता मी प्रयत्न करते, त्या लोकांशी बोलते। इवन नागालँडचे नागा बीड्स आहेत। सो प्रत्येक स्टेटमधली जी जी खासियत आहे ती सगळी मी नयापनमध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि ऑफकोर्स माझे क्लायंट्स आत्तापर्यंत मला खूप चांगली साथ देत आहेत आणि डेफिनेटली जे हा आपला शो पण बघतात त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही नयापन बरोबर एकदा शॉपिंग करा अँड देन यू बिकम अ फॅमिली मेंबर। नक्कीच। आणि मला आता सांगायचं आहे की आपण पण हे जे काय आता परिधान केलेलं आहे त्याबद्दल जरा सांगूया, कारण आता ना प्रेक्षकांना ती उत्सुकता आहे, यार पण तूने क्या पहना है। तर आता मनश्री तू आम्हाला सांग, कारण तू ही इतकी सुंदर दिसतीस आता आणि हे सगळं कलेक्शन तुझं आहे,
आणि हे जॅकेट सुद्धा नयापणचं आहे. सो मला सांग की याची स्पेशालिटी काय काय? सो दिस जॅकेट व्हॉट यू आर वेअरिंग इज गमछा. ओके, गमछा मीन्स ॲक्च्युली जे पूर्वी लुंगी नेसायचे गमछा. ओके, भारतभर हे प्रसिद्ध आहेच आहे, पण कुठेतरी मला गमछाचे हे जे ब्राईट कलर्स आणि मला इकत बेसिकली खूप आवडतं. सो मी असा विचार केला की गमछाला जर आपण फ्युजन केलं, लाईक तू घातलेस ते श्रग आहे. ओके, त्याला मॅचिंग मी तुला फॅब्रिकचे इयरिंग्स दिलेत. सो फॅब्रिक आणि ऑक्सिडाईजला ते फ्युजन केलंय. त्याचप्रमाणे मी इथे लिननच्या साडीवर, ती साडी प्लेन होती तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तर मग मी गमछाचे डबल 2 in 1 म्हणतात ना, हाफ अँड हाफ, याला हाफ अँड हाफ साडी म्हणतात. सो इथे वेगळा गमछा वापरलाय आणि इथे वेगळा गमछा वापरलाय. गमछा हँडलूम आहे, प्युअर कॉटनचा असतो आणि त्याच्याबरोबर मी पेअर केलेला आहे खणाचा ब्लाऊज. सो कुठेतरी गमछा विथ खड आणि हा जो तू नेकलेस बघते हा अफगाण चोकर आहे. सो अफगाण. सो हा अफगाणिस्तानहून माझ्याकडे येतात पीसेस आणि मग आम्ही बसून ते सगळे फ्युजन करतो. सो आत्ता जर तुम्ही बघितलं तर 3 स्टेट्स किंवा 3 स्पेशालिटीज ज्या आहेत ठिकाणच्या त्या मी रिप्रेझेंट करते. तो अफगाणिस्तान मीट्स खण कम गमछा कम लिनन. सो अशा पद्धतीने माझं एक एक क्रिएशन असतं. एक्झॅक्टली. आणि नयापणची खासियत ही आहे की नयापणमध्ये एकही डिझाईन मी रिपीट करत नाही. रिअली? बापरे. सो एव्हरी टाइम यू विल कम टू मी, यू विल फाइंड समथिंग न्यू. नया नावातच नयापण आहे, कारण मला स्वतःला रटाळ आणि तेच कपडे आणि जे 100 लोक घालतात तेच मला घालायला आवडत नाही. इथे फार छान माझी जरा नजर जाते. हा एक खण म्हटल्यावर माझी नजर जरा जास्त जाते. हा खणाचा काय नेकलेस आहे? हा खणाचा नेकलेस आहे. तो जस्ट गळ्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे मेडल सारखं. आणि त्याच्या पट्ट्या करून मग त्याच्यावर वेगवेगळे ऑक्सिडाईजचे जे आपल्या साड्या खूप कॉमन झाल्या आहेत. वेगळं आहे. ह्याचे मी चोकर्सही बनवते, ह्याचे ब्रोचेस, फुलांचे ब्रोचेस बनवते, ह्याचे शॉर्ट स्कर्ट्स, त्याच्यानंतर मोजरी, लहान मुलांचे ड्रेसेस मी ते दाखवेन. काही कलेक्शन आपल्या ह्याच्यामध्ये लहान मुलांचे ड्रेसेस आहेत, इव्हन हेअर ॲक्सेसरी, खणाचे गजरे. या मनश्री, मला सांग की इकडे एक काहीतरी छान दिसतंय मला, हे काय? सो बेसिकली मी भरतनाट्यम डान्सर आहे. सो मला डान्स आणि हे खूप आवडतं. सो कॅनव्हसवरती हँडपेंट केलेलं आहे. सो डान्सर थीम होती, तर कथकली, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम जेवढे डान्स फॉर्म्स आहेत ते कॅनव्हसवरती हँडपेंट केलेले आहेत आणि मग त्याला कन्वर्ट केलं मी नेकलेसमध्ये. सो म्हणजे रुद्राक्ष. सो प्रत्येकाची थीम आहे. सो डान्स आहे म्हणून मी इथे फुलं केलेली आहेत, ती लोकरीची फुलं केलेली आहेत, जूट आहे. सो जितकं इंडियन आपल्याला मटेरियल जे आहे, जी आपली फॉर्म्स आहेत, आपली कला जी आहे ती मी प्रत्येक पीसमधनं. सो हे माझे खूप जातात आणि लोकांना हे खूप आवडतात. सो प्रत्येक वेळेला मी थीम बेस्ड असतात माझे कॅनव्हस नेकलेसेस. सो दीज आर व्हेरी फेमस अँड हिट इन माय क्लायंट्स. सगळ्यांना आवडतं हे खूप. कॅनव्हस नेकलेस. येस. आणि हे एक छान दिसतंय, हे काय? सो ह्याला हासुली म्हणतात. हासुली. सो हे अफगाणमध्येही घालतात आणि आपले ते कच्छला बंजारन बायका ज्या असतात त्या घालतात, ॲक्च्युली लमाणी बायका. पण आजकाल जो बोलते हैं ना कि कुछ तो नया चाहिए, कुछ तो नया चाहिए, तो ये स्टाईलचं हे खूप पूर्वी आदिवासी लोक घालायचे, आत्ताही घालतात. पण हे जीन्स बरोबर किंवा साडी बरोबर किंवा इव्हन तू जो आता कुर्ता घातलाय त्याच्याबरोबर घातलं. सो इट इज लाईक अ स्टाईल स्टेटमेंट. कशावरही जातं, कशावर आहे. इट लुक्स अ व्हेरी वेगळा लुक येतो, युनिक लुक येतो. सो ह्याला हासुली म्हणतात. आणि हे आय थिंक हे पण फॅब्रिक आहे आणि तू जे घातलंस ते पण. येस, दिस इज ऑल्सो फॅब्रिक. आणि हे मी फुलांशी रिलेटेड असलेली थीम होती. सो हे झेंडूची फुलं असतात, मग प्राजक्ताची आहे, जास्वंदी आहे, कृष्ण कमळ जी फुलं बघूळ. लोकर आहे? हो, लोकरीने ते आम्ही विणलेलं आहे. सो फुल बेस तसं हे बघे. ही कॉलर आहे आणि ही शर्टाची कॉलर आहे बेसिकली. अच्छा. सो त्या कॉलर्सवरती एम्ब्रॉयडरी करून किंवा वेगवेगळे हँडवर्क किंवा वेगवेगळे पॅचवर्क असं करून हा कॉलर नेकलेस होतो आणि तो घातल्यावरती अप्रतिम दिसतो. अगेन यू कॅन वेअर विथ साडी किंवा जीन्स किंवा स्कर्ट. आणि कॉलेजच्या मुली तर घालतातच, पण आजकाल 45+ बायका सुद्धा वाटत नाहीत 40-45च्या. अँड दे कॅन ऑल्सो वेअर कॉन्फिडेंटली. अँड आय एम टेलिंग यू इट लुक्स क्लासी अँड नाईस. सो कॉलर नेकलेस. मला एक हा आवडेल तुला दाखवायला निलिमा. दिस वन. हा पेपर मॅशेचा आहे. सो मी मुद्दामून ना बॅक साईड जे असतात माझे कॅनव्हस म्हण किंवा पेपर मॅशेचे मी मोल्ड्स ठेवून देते ओपन, की कळायला हवं की कशापासून बनलंय. सो हे पेपर मॅशेचं आहे आणि कथकलीचा
फेस आहे डान्सरचा आणि त्याच्याबरोबर हे कलरफुल बीट्स, कारण की कथकली इज अ व्हेरी कलरफुल डान्स फॉर्म, व्हेरी एक्सप्रेसिव्ह. माय पीसेस आर लिटल बिट बोल्ड, बट इफ यू वॉन्ट रिअली डिफरंट अँड युनिक अँड बोल्ड, सो नयापन इज ऑलवेज हॅपी टू स्टाईल यू. सो हा पेपर मॅशेचा. अरे कशावर आहे मी सांगते ना तुला, तुम्ही कशाबरोबरही फ्युजन करू शकता. इवन तो बर्डचा आहे, तो काथा स्टिचचा आहे, त्याच्यावर पूर्ण काथा स्टिच केलेला आहे. आणि हे सगळे माझे कारागीर, माझी जी टीम आहे ना ती खूप डेडिकेटेडली करते. म्हणजे काथा, हे काथा हे जे हे आहेत ना, हे स्टिचला काथा स्टिच म्हणतात. सो हे बनवायला खूप वेळ लागतो आणि बनल्यावरती दिसतात तर सुंदर, आणि हे तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. सो कस्टमाइज सुद्धा मी करून देते. ड्रेसेस आहेत, दागिने आहेत, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी ते तुम्हाला करून पण देते. आणि ते रेड जे आहे ते नागा बीड्स आहेत. सो नागालँडचे जे ग्लास बीड्स असतात, सो ते मी घेऊन येते आणि मग त्याला कन्वर्ट करतो आम्ही नेकलेसेसमध्ये. सो नागा बीड्स आर रिअली यु नो ट्रेडिशनल, आणि नागा इज लाईक आदिवासी ट्राईब्स आहेत. सो अजूनही ती संस्कृती आहे. तर त्याचे कानातले, त्याची गळ्यातले, त्याचे अँकलेट्स, इवन क्रोशेची पण माझी ज्वेलरी आहे. सो ती खूप काय म्हणतात त्याला, ट्रेडिशनल कम मॉडर्न अशा पद्धतीने प्रेझेंट करते मी. सो नागा बीड्स जो असतो तो स्टेटमेंट पीस, दे आर बोल्ड अँड ब्युटिफुल. राईट, ऑफकोर्स. ब्युटिफुल. येस, थँक्यू. हे तर झालं ज्वेलरीची व्हरायटी तर भरपूर आहे. आणि बाकी साडी ड्रेसेसमध्ये काय मटेरियल आहे किंवा काय आहे? सो बेसिकली मी सगळंच फ्युजन करते. सो जसं मी म्हटलं तसं मी खणाबरोबर मी कच्ची लेस आणि मग त्याच्याबरोबर बांधणीचा पदर असं फ्युजन करते. आता जसं ही गमछाची साडी, ही लिनन बरोबर मी केलेलं आहे. गमछा कलेक्शन आता माझं लवकरच, की गमछाला तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे अगदी ड्रेस, शॉर्ट, स्कर्ट, त्याच्याबरोबर मी जयपुरी प्रिंट्स काही मिक्स केलेले आहेत, त्याच्याबरोबर मी खण मिक्स केलेला आहे. सो स्टाईल इज यु नो की तुम्ही कसं मिक्स करताय, कलर कॉम्बिनेशन, द पॅलेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कसं मिक्स करताय ते खूप महत्त्वाचं असतं. आता मी बनारसी बरोबर मी बांधणी फ्युजन करते, मी लिनन बरोबर खण फ्युजन करते, अचरक बरोबर मी कलमकारी, खण आणि मग बांधणी. सो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, पॉकेट स्टाईल साड्या मी केलेल्या आहेत. हँडपेंट साड्या जर तुम्हाला हव्या असतील त्या कस्टमाइज. आता एका क्लायंटसाठी केली, त्याच्यावर तिला पूर्ण ओम आणि मग शंकर पार्वती हवा होता हँडपेंट करून. ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन द बजेट, ऑल्सो ऑन द क्लायंट्स बजेट. हँडपेंट साड्या आहेत माझ्याकडे, कस्टमाइज मी ज्या स्वतः डिझाईन करते त्या साड्या आहेत. त्या व्यतिरिक्त लिनन, बनारसी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अजरक फ्युजन साड्या म्हणजे खूप जातात आणि बायकांना त्या खूप आवडतात फ्युजन साड्या, कारण सिंगल पीस असतो तो एकदा त्यांच्या अंगावरती. ताजमहल कसा एक असतो तसे नयापन से सगळे पीसेस सिंगल असतात. सो तुमने ले लिया वो तुम्हारा हो गया, वैसे वापस नहीं बनेगा. नक्कीच. आणि मला हे सगळ्यात म्हणजे तू फ्युजन तर सांगतेच आहेस, पण ही जी मिक्स अँड मॅचची कला आहे, आता कधी कधी कोणी काहीही कुठेही जोडतं आणि मग ते विचित्र दिसतं. पण तुझे हे जे सगळे पीसेस आहेत हे फार युनिक आहेत आणि खूप छान, ते उठावदार दिसतात, सुंदर दिसतात. सो हे मिक्स अँड मॅचच्या आर्टबद्दल जरा सांगा मला. सो बेसिकली जसं मी म्हणाले, मला ते सेम मोनोटोनी नाही आवडत. तर मला पहिल्यापासून काहीतरी हटके करायला आवडतं. आणि जेव्हा मी नयापनचं ठरवलं की आपल्याला नयापन ब्रँड आपला एस्टॅब्लिश करायचा आहे, सो ऑफकोर्स माझा फर्स्ट थॉट हा होता की असं काहीतरी द्यायचं आपल्या क्लायंटला जे एक नॉर्मल ऑफिस गोईंग बाई आहे किंवा एक नॉर्मल होम मेकर आहे, तिचंही स्वप्न असतं की आपण सुंदर दिसावं. सो अफोर्डेबल प्लस युनिक आणि बोल्ड, ह्या 3 गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. सो एक्झिबिशन्सना जाते तेव्हा बायकांना असं वाटतं, मी तयार होऊन जाते अशीच की अरे नाही आपको अच्छा दिख रहा है, हमको कैसे दिखेगा. पण ट्रस्ट मी निलिमा, जेव्हा त्या घालतात, जसं आता तू हे घातलंयस, कदाचित बघितल्यावर वाटलं असेल की खूप मोठं आहे, पण वन्स यू वेअर इट यू डोंट फील दैट हेवीनेस. या सो तुम्ही त्याच्यामध्ये आप ढल जाते उसमें, अँड ॲट द सेम टाइम इट्स व्हेरी मच अफोर्डेबल. माझे क्लायंट्स मला सांगतात बरेचदा, म्हणजे मी जस्ट प्रोडक्ट देत नाही तुम्हाला, की माझ्या एका क्लायंटने समजा घेतलं की वनश्री साडी हवी आहे, घेतली तिने, पण मग ती मला विचारते की स्टाइलिंग कैसे करू इसका, अरे कुछ अलग करना है. मग मी त्याप्रमाणे त्यांना मी कन्सल्टिंग पण करते फ्री ऑफ कॉस्ट. या अँड दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट, बिकॉज मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठे चार्ज करू आणि काय जाते एखादी सुंदर दिसू दे. ऑफकोर्स येस. आणि माझे क्लायंट्सची म्हणजे प्रतिक्रिया खूप चांगली असते की आम्ही अशा पद्धतीने साडी नेसली किंवा अगं वनश्री मी हे असं नेसलं आणि त्याच्यावर मी नागा बीड्स घातलं जे मी विचारसुद्धा केला नव्हता आणि एव्हरीवन वॉज प्रेझिंग मी.
लग्नामध्ये वेगळे स्पेसिफिकली जातात तेव्हा. मी तेच विचार की फीडबॅक कसा आहे, कारण भारताबाहेर सुद्धा तुझ्या ड्रेसेस आणि साड्या जातात, भारतातल्यांकडे सुद्धा काय फीडबॅक आहे, कसं? सुपर्ब. म्हणजे बायका मला लिटरली मेसेज आणि फोटो शेअर करतात, माझे व्हिडिओज पण मी शेअर केलेत माझ्या पेजवरती, नयापण पेजवरती. त्या म्हणतात आम्ही आयुष्यामध्ये असे पीस कधी घातलेच नाहीत. म्हणजे एक माझी US ची क्लायंट आहे, ती एकदम टिपिकल आहे, पण तिने नागा बीड्स आणि बरंच काय काय घेतले, बोल्ड पीसेस. म्हणजे ती सोनंच घालते नेहमी, पण आता ती हे सगळं घालायला लागली आहे. आणि तिला तिचं असं म्हणणं होतं की कलमकारी साडी घेतली किंवा नागा बीड्स, म्हणाली की मी हे अजिबात घातलं नव्हतं आणि माझा कॉन्फिडन्स नव्हता, पण मी तिला इतकं पुश केलं की नाही तू छान दिसशील, तुला चांगलं वाटेल. अँड आय एम टेलिंग यू, इवन इंडियाच्या बाहेर बायकांना एक थोडा कॉन्फिडन्सचा जो एक असतो की अरे मी हे कॅरी करू शकेन का, मला हे चांगलं दिसेल का, पहिल्यांदी प्रतिक्रिया असते की नाही हे सगळं तुलाच चांगलं दिसतं. पण जेव्हा मी त्यांना सांगते तुम्ही एक पीस घालून बघा, नाही आवडलं नका घेऊ, ट्रस्ट मी 20-20 पीसेस घेतात मी. स्पेशली अफगाण आणि तुर्कमेनिस्तान ज्वेलरी जी माझी आहे आणि हे बोल्ड पीसेस माझे फॅब्रिकचे, दे जस्ट लव्ह इट आणि दे कीप बाईंग. आणि 2 वर्षापासून आता माझे क्लायंट्स आहेत अँड दे कीप शॉपिंग. नक्कीच मला असं वाटतं की स्टार्टअप आणि हे तर खूप आलेत आणि लॉकडाऊनच्या काळात तर इतके खरं तर सुकाळ आहे, पण याच्यात काय सुरू करावं आणि कुठला व्यवसाय आपल्याला कुठल्या लेवलला घेऊन जाईल, हे खरं तर तू हे याचं उदाहरण आहेस, इतकं यशस्वी उदाहरण आहेस. आणि केवळ 2 वर्षात वनश्री तू हे अचीव्ह केलंयस, यासाठी आधी तुझं अभिनंदन. आणि मला असं वाटतं की आता बरेच जण आहेत जे नवा व्यवसाय सुरू करू इच्छितात, नवा स्टार्टअप सुरू करू इच्छितात, तर त्यांना तू काय सांगशील? कारण तू या सगळ्यांसाठी एक आयडॉल आहेस, एक इन्स्पिरेशन आहेस. आत्ता ज्या पद्धतीने तुझा हा सगळा बिझनेस सुरू आहे, एक वेगळ्या लेवल तू अचीव्ह केलेली आहेस आणि ऑलरेडी इट्स रिचिंग हायर स्केल्स. सो प्लीज आम्हाला सांग की आता त्यांना काय सल्ला देशील, की कारण सगळ्यांना ती रिस्क घेणं जे आहे ना हे थोडंसं कठीण वाटतं. तू स्वतः याचं मोठं उदाहरण आहे, तू आता सांग. सो बेसिकली ॲक्टिंगमधनं बिझनेसमध्ये कन्वर्ट होणं, बिझनेस वुमेनमध्ये वॉज अ बिग 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 डिसिजन ऑल्सो अँड इट वॉज अ रिस्क ऑल्सो. अँड आय वॉज गोईंग थ्रू लॉट ऑफ माय हेल्थ इश्यूज. आय हॅड लॉट ऑफ सर्जरीज, मल्टिपल सर्जरीज. आणि एक पॉईंट असा आला जिथे मला असं ठरवावं लागलं की आय कॅन नॉट डू ॲक्टिंग बियॉन्ड अ पॉईंट, बिकॉज मला खूप रिस्ट्रिक्शन्स होते हेल्थवाईज. सो मला जे डोक्यात होतं नयापणचं कुठेतरी सुरुवात करायची आहे. सो मी डिसिजन घेतला. पण निलिमा ट्रस्ट मी, जेव्हा सुरुवात केली तेव्हा लिटरली मी एक्झिबिशन्स करते, मी पूर्ण मुंबईमध्ये एक्झिबिशन्स करते, बिकॉज मला असं वाटतं की मला सगळ्या मासमध्येही पोचायचं आहे, क्लासमध्येही पोचायचं आहे, तर मला एक्झिबिशन करणं भाग आहे. कारण आजकालचा जमाना आहे ना, जो दिखता है वो बिकता है, मार्केटिंग आपको करना ही पडता है. घरी बसून व्हर्च्युअल होत आहेत ही एक्झिबिशन? या माझे ऑनलाईन असतात फेसबुकवरती एक्झिबिशन्स मी करते, मी स्वतः ऑनलाईन जाते. तुझ्या फेसबुक पेजचं नाव सुद्धा एकदा? येस. सो नयापण क्रिएशन्स हे सगळं कलेक्शन तुम्हाला फेसबुक पेजवरती बघायला मिळेल. फेसबुकवरती नयापण क्रिएशन्स, येस. आणि इंस्टाग्रामवरती पण नयापण क्रिएशन्स नावाने पेज आहे, ते तुम्ही डेफिनेटली लाईक करा आणि फॉलो करा. आणि त्याच्यात माझे नंबरसुद्धा दिलेले आहेत. सो यू कॅन गेट इन टच विथ मी थ्रू व्हॉट्सॲप आणि यू कॅन ऑर्डर. येस, तिथे तुम्ही ऑर्डर डेफिनेटली करू शकता आणि लाईक करा नक्की पेज. सो या सो मग माझं असं ठरलं की आपण सुरू करायचं नयापण क्रिएशन्स. आणि जसं मी सांगितलं की माझ्या डोक्यात क्लिअर होतं, तो बेसिकली तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करायच्या अगोदर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला नक्की विकायचं आहे काय. कारण बरेच लोक काय करतात, दे आर नॉट फोकस्ड आणि मग ह्यांनी सांगितलं हे विका, चला हे विकून बघतो. प्रश्न तो नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही कुठलंही प्रोडक्ट विका, पण तुम्ही तुमचा ऑडियन्स चूज करा, तुमचं प्रोडक्ट चूज करा, तुम्ही कुठे ते विकणार आहात ते चूज करा. जो मी फंडा फॉलो करते, ड्रीम्स, डेडिकेशन, डेअरिंग आणि डिटर्मिनेशन, या 4 गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. आणि मुळातच तुम्हाला काय विकायचं आहे, कोणतं प्रोडक्ट आहे, तुमचा ऑडियन्स काय आहे, तुम्ही कुठल्या सर्कलमध्ये वावरत आहात, त्यांची डिमांड काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही बिझनेसला सुरुवात करा. कारण बरेचदा कसं होतं ना निलिमा, की बिझनेस करायचा आहे म्हणून आपण बिझनेस करतो, पण आपण अभ्यास नाही करत की आपल्याला काय विकायचं आहे, मार्केटमध्ये काय डिमांड आहे, बरं कॉम्पिटिटर्स काय आहेत, त्याच्यानंतर मग प्राइसिंग काय आहे, कुठल्या गोष्टींना जास्त डिमांड आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. आपला ऑडियन्स, आपला रीच आणि आपले कॉन्टॅक्ट्स कसे आहेत त्या हिशोबाने अभ्यास करून मग प्रोडक्ट ठरवावं. चूज युअर ऑडियन्स अँड चूज युअर प्रोडक्ट ऑल्सो विच यू आर गोइंग टू सेल.
सो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कसं मग त्याचं मार्केटिंग करायचं. आता एक्झिबिशन्स होतात मुंबईमध्ये, ऑल ओव्हर इंडिया होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टअपसाठी मी सांगते की ऑनलाईन तर डेफिनेटली आहेच, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा एक्झिबिशन्समध्ये, ऑफकोर्स आता पॅन्डेमिकमुळे आपल्याला ते शक्य नाही आहे, पण जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा एक्झिबिशन्स करा. कारण 1-on-1 जेव्हा कॉन्टॅक्ट होतं, माणसं येऊन तुमचे प्रोडक्ट बघतात, दे कॅन टच अँड फील. जर तुमचं साडी किंवा ड्रेस मटेरियल असेल तर डेफिनेटली टच अँड फीलमुळे तुम्हाला जास्त अजून तो एक प्लस पॉईंट मिळतो वस्तू विकण्यासाठी. ऑनलाईनमध्ये तो टच अँड फील इफेक्ट नाही आहे. सो एक्झिबिशन्स करा, वेबसाईट्स तुम्ही करू शकता किंवा स्वतःचं यूट्यूब चॅनल करून तुम्ही ते मार्केट करू शकता किंवा फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे. सो नाव इट हॅज बिकम सो इझी की तुम्ही ग्लोबली लाईक दिस पोचवू शकता ऑन युअर फिंगर टिप. क्या बात आहे. आता जाता जाता फक्त पुन्हा एकदा आम्हाला सांग की नयापन क्रिएशन्सची खासियत काय आहे, काय USP आहे? ताजमहल एकच आहे, राईट? सो नयापन क्रिएशन्समध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सिंगल असतात. सो नयापनची खासियत ही आहे की नयापन शक्यतो म्हणजे 99.99% कुठलीच डिझाईन रिपीट नाही करत. येस, जर ती खूप डिमांडमध्ये असेल आणि मला वाटलं की येस आय कॅन मेक इट, आणि खूप लोक विचारत आहेत की हे प्लीज द्याल का बनवून, तरच एक इक्का दुक्का पीस जो है वो रिपीट बनता है. अदरवाइज नयापन नावच आहे की एव्हरी टाइम यू विल गेट समथिंग नया इन माय क्रिएशन्स. सो नयापनचं टॅगलाईन जसं मी तुला म्हणाले, वेअर लोकल शाईन ग्लोबल विथ नयापन, अँड नयापन इज ऑलवेज देअर टू स्टाईल यू. क्या बात आहे. खरंच वनश्री, इतकं छान तू हे सगळं सांगितलंयस आणि खरंच हा प्रवास फार थक्क करणारा आहे. इतकं छान ही यशस्वी भरारी आहे तुझी आणि अशीच उत्तमोत्तम प्रगती करत राहा. असंच काय ग्लोबल. आणि यात मला एक सांगायला आवडेल की माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझे आई बाबा स्पेशली स्वामी समर्थ आहेतच, आणि माझा नवरा, माझी मुलगी, आणि खूप सपोर्ट आहे. त्यांच्याशिवाय मी हे करू शकत नाही. सो अ बिग थँक्यू टू देम ऑल्सो, आणि सगळ्या माझ्या क्लायंट्सना आणि जे कोणी हा शो बघतात, ऑडियन्स, अँड फॉर यू ऑल्सो टू गिव्ह नयापन दिस प्लॅटफॉर्म ॲज वेल. सो माय फंडा इज ग्रॅटिट्यूड इज ॲटिट्यूड. सो ऑलवेज हॅव दॅट ग्रॅटिट्यूड. जिथे तुम्ही जाता, जस्ट बी थँकफुल. युनिवर्स इज ऑलवेज रेडी टू गिव्ह यू. नजरिया बदलो, आपको भगवान भर भर के देगा. खरंच वनश्रीने आज इतकं छान सांगितलं, आणि रिस्क के आगे जीत है असंच खरं तर मला वाटतं की वनश्रीचा हा जो फंडा आहे आणि यामुळेच ती ग्लोबल होती. अशीच आणखी ग्लोबल हो आणि खूप उत्तमोत्तम प्रगती करत राहा. तुझ्या या नयापनसाठी मनापासून शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. येस.